अण्णाभाऊला 100 वर्ष पूर्ण झालेली असतील. अण्णाभाऊ मातंग समाजामध्ये जन्मले तरी मातंग समाजासाठीच त्यांचं काम नाही, तर संपूर्ण समाजातील तळागाळातील जे खितपत पडलेले आहेत, जे अपमानित आहेत, ज्यांना काही मिळालं नाही, शेवटच्या रांगेत आहेत, अशा माणसासाठी अण्णाभाऊंनी आपल्या कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून, लोकनाट्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. छळ आणि शोषण करणाऱ्या व्यवस्थेला बदलायचं आहे हे मनात घेऊन त्यांनी आपलं लेखन चालू ठेवलं. अण्णाभाऊने विचार आणि भावनेला शब्द दिले. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती जोपासण्याचे आणि संवर्धित करण्याचे त्यांनी काम केले. त्यांची जीवनावर अपार निष्ठा होती. ते म्हणायचे, मला माणसं आवडतात जी जगतात आणि इतरांना जगवतात. अण्णाभाऊ असेही म्हणायचे, मी वास्तववादी लेखन करतो. कल्पनेचे पंख लावून मला भरारी मारता येत नाही. कल्पनेचा गरुड होण्यापेक्षा वास्तवाचा बेडूक होणे मला पसंत आहे. अण्णाभाऊचं साहित्य विश्व आपण पाहिलं तर भूक, शृंगार आणि संघर्ष यांनी ओतप्रत अशा प्रकारे प्रेरित झालेलं साहित्य आपल्याला वाचायला मिळेल. विषमतेला जन्म देणाऱ्या व्यवस्थेच्या विरुद्ध आयुष्यभर लढा देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. बुरसटलेल्या व्यवस्थेवर कुऱ्हाड घातली. अण्णाभाऊची लेखणी ही अक्षरशः कुऱ्हाडीसारखी चालली. आपल्याला माहित असेल की अण्णाभाऊ म्हणजे दगदगता एक निखारा होता, कारखान्यातला एक पेटता बॉयलर होता, इंगळ होता. म्हणून अण्णाभाऊची लेखणी ही देशभक्ती आणि लोकभक्तीने भरलेली होती. आपल्या लेखणीला विषमतेवर, अज्ञानावर, अन्यायावर, जातीभेदावर आणि अशा प्रकारच्या शोषणावर हल्लाबोल असा त्यांनी आपल्या लेखणीला आदेश दिला. मराठी साहित्याच्या शिवारात विजेसारखी अण्णाभाऊची लेखणी कडाडत राहिली. ज्यांनी डोळे बंद केले त्यांना ती दिसली नाही, आणि ज्यांनी कानात बोळे घातले त्यांना ऐकू आले नाही. म्हणून प्रस्थापितांनी अण्णाभाऊला मराठी साहित्य विश्वामध्ये एक ओळीचीही अण्णाभाऊला जागा दिली नाही. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित असेल, पुष्पावती देशपांडे नावाची एक लेखिका, त्यांनी एक कादंबरी लिहिली. त्यामध्ये 100 नामवंत लेखक, कवी यांचा त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला. अण्णाभाऊचा त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता. त्यावेळेला रस्त्यानं जात असताना एक व्यक्ती अण्णाभाऊला म्हणतो, अण्णाभाऊ, तुम्ही एवढे महान लेखक, कवी, कलाकार आहात, पण त्या पुस्तकामध्ये, कुसुमावती देशपांडे नावाच्या लेखिकेने लिहिलेल्या पुस्तकामध्ये तुमच्या नावाचा उल्लेखही नाही. अण्णाभाऊ त्यावेळेला म्हणाले की माणसानं उगाच मुजोर होऊ नये. मी लिहितो ते माझ्या माणसासाठी लिहितो. जे माणसं स्वतःही जगतात आणि इतरांनाही जगवतात अशा माणसासाठी मी लेखन करत असतो. अण्णाभाऊ अत्यंत विनम्र अशा प्रकारचा एक लेखक आणि कलाकार आपल्याला पाहायला मिळतो. बंडखोरीचे निशाण अण्णाभाऊच्या खांद्यावर होते. जग बदलण्याची ईर्ष्या त्यांच्या अंगात होती. अण्णाभाऊ न थकता न रुकता परिवर्तनाच्या वाटेवर चालत राहिले. विद्रोहाच्या ठिणग्या त्यांच्या डोळ्यातून खाली पडत राहिल्या. अण्णाभाऊंनी आपल्या कथा आणि कादंबऱ्या घाम, अश्रू आणि रक्तात आपली लेखणी बुडवून लिहिल्या. दुःख आणि असहाय्य वेदनेने व्याकुळलेल्या काळजातील रक्त त्याने आपल्या लेखणीला पाजले. अण्णाभाऊची लेखणी शोषकासाठी शाप आणि पीडितासाठी करुणा अशा प्रकारची ठरली. अण्णाभाऊच्या लेखणीने सामाजिक भान आणि समतेचे अस्सल तत्वज्ञान दिले. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हा आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश अण्णाभाऊंनी
डपावर थाप मारून शायरी थाटामध्ये सर्वांना सांगितला. मित्रांनो, दलित चळवळीमध्ये अण्णाभाऊचे स्थान हे काही कमी नाही. काही जण उगाच वाद निर्माण करतात की दलित चळवळीमध्ये अण्णाभाऊचं स्थान काय. अण्णाभाऊ साहित्यापुरते मर्यादित नव्हते, ते लोकनाट्यापुरते मर्यादित नव्हते. अण्णाभाऊ दलित चळवळीला सुद्धा उभारी देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये अण्णाभाऊंनी केलं. अण्णाभाऊ आणि बाबासाहेबांची ज्या वेळेला भेट झाली, अक्षरशः अण्णाभाऊंनी आपली फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबाला अर्पण केली. एक युगांतर अशा प्रकारचं नेतृत्व बाबासाहेबांचं होतं. आणि ज्या वेळेला बाबासाहेबाची आणि अण्णाभाऊची भेट झाली त्यावेळेला बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेबाच्या उतार वयामध्ये, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बाबासाहेबाची आणि अण्णाभाऊची भेट झाली होती. त्यावेळेला आशीर्वाद रूपी बाबासाहेबांनी त्यांना एक वाक्य उच्चारलं, बदल डाल समाज. माझं उरलेलं कार्य जे शिल्लक आहे, तू तुझ्या शाहिरीच्या लेखणीच्या माध्यमातून पूर्ण कर, अशा प्रकारचा संदेश दिला. त्यावेळेला बाबासाहेबांच्या विषयी जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हा विचार सगळ्या मानवजातीला देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक वेळा बाबासाहेबांचे त्यांचा संवाद झाला, अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचा बाबासाहेबाचा आणि अण्णाभाऊचा संबंध आला. म्हणून बाबासाहेबाचाही दलित चळवळीमध्ये हा अर्धा हिस्सा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, आपण स्मशानातील त्यांचं सोनं असेल, जिवंत काडतूस असेल, हे साहित्य आपण जर वाचलं तर खरोखरच त्याच्यामध्ये माणूस सर्वश्रेष्ठ कसा आहे त्यांनी दाखवून देण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून केलं. अण्णाभाऊच्या लेखणी, अण्णाभाऊचं साहित्य आपण वाचलं तर अण्णाभाऊ एक थोर कलाकार झाले असते की काय, अशा प्रकारचं आपल्याला वाटतं. कारण त्यांच्या कथेतून, कादंबरीतून नायक आणि नायिकेची आखीव रेखीव रेखाटणं, नाट्यात्मक प्रसंगातील रंगसंगती, वर्णातील जिवंत गतिमानता, स्त्री चित्रणातील कमालीची सौंदर्यपूर्ण शालीनता आणि खानदानी मराठमोळेपणा, हा त्यांच्या लेखणीमधून, साहित्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, सत्प्रवृत्तीचा विजय आणि असत्य प्रवृत्तीचा पराजय हे सनातन मूल्य अण्णाभाऊच्या कादंबऱ्यामध्ये आपल्याला दिसते. वारणेचा वाघ जरा वाचला तर हे मूल्य प्रकर्षानं आपल्याला त्या कादंबरीमध्ये जाणवते. चंदन नावाची कादंबरी, त्यातील चंदन नावाचं जे एका विधवा स्त्रीचं पात्र त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. चंदन ही विधवा जरी असली तरी नैतिक मूल्यावर श्रद्धा ठेवून शिलाला जपणारी एक स्त्री म्हणून त्यांचं वर्णन अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि निष्ठेच्या पाठबळावर ती कशी विजयी होते हेही अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे. सत्तू भोसले एक पात्र अण्णाभाऊंनी अत्यंत रुबाबदार, ज्याला आपण एकदम पराक्रमी अशा प्रकारचं पात्र सत्तू भोसलेचं त्यांनी निर्माण केलं. एक प्रसंग त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये त्यांनी सांगितला की सई या अस्पृश्य असलेल्या गर्भवती महिलेचा जीव वाचवण्याचं त्यांनी काम करतो. घरातील चूल बंद पडलेले लाकडं नाहीत पेटवण्यासाठी आजच्या सारखा जो आपल्याला उज्ज्वला योजनेतून गॅस मिळतो तसं काही गॅस देण्याची प्रथा किंवा त्यावेळेस सरकार करत नव्हतं, सोयी नव्हती. म्हणून पावसाळ्याचे दिवस होते. शेतकऱ्याच्या शेताला लावलेलं कुपाटी, ते कुपाटीचं एक लाकूड मोडून आणावं आणि चिल्ले पिल्ले घरी ओरडत आहेत, चूल पेटवावी आणि त्या चुलीवर काहीतरी करून आपल्या लेकराच्या तोंडात 4 घास घालावे, याच्यासाठी सई नावाची ती अस्पृश्य महिला
उपाटी मोडण्यासाठी गेलेली असते त्यावेळेला तो मालक, तो पाटील अक्षरशः त्या महिलेला बेदम मारहाण करत असतो. ती महिला खाली पडलेली असते, विहळत असते की अहो मला मारू नका, माझ्या पोटात बाळ आहे, मी गर्भवती आहे. पण अतिशय क्रूरपणे तो आणखी तिला मारत होता. त्यावेळेला सत्तू भोसले हातात फरशी कुऱ्हाड असलेली फरशी कुऱ्हाड तो रस्त्याने जात असताना म्हणतो की अरे बाबा का मारतो त्या महिलेला, ती ओरडत आहे, किंचाळत आहे, रडत आहे, तरी तू तिला मारतो, सोडून दे तिला, काय तुझं बाचं वाटोळ केले तिने. पण तो ऐकत नाही. सत्तू भोसलेलाही तो अक्षरशः उलट बोलत असतो, तो त्याच्याही अंगावर जात असतो. त्यावेळेला सत्तू भोसलेनी हातात असलेली फरशी कुऱ्हाड उगारली आणि मण्यासारखे त्या पाटलाचे तुकडे केले. हे पात्र अण्णाभाऊंनी त्या संघर्षाच्या माध्यमातून अशा प्रकारचं त्यांनी पात्र निर्माण केलं. वैजंता नावाची आणखी एक कादंबरी, अत्यंत चांगली कादंबरी त्यांनी लिहिली की ती तमाशामध्ये काम करत असते. तमाशाच्या मालकाच्या वासनेची बळी ठरत नाही, शेवटी मालकच पश्चाताप करून आत्महत्या करून मरत असतो. सत्याचाही त्या ठिकाणी विजय होतो. म्हणून आपण म्हणतो मित्रांनो की सत्य हे परेशान होते मात्र पराजित होत नाही. हाच विषय अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये उचलला आणि लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अजरामर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अण्णाभाऊची लेखणी शील, स्वाभिमान आणि अस्मिता याच्यासाठी त्यांनी अक्षरशः अर्पण केली. स्त्रीचं शील असेल, पुरुषाचा स्वाभिमान असेल, राष्ट्राची अस्मिता, राष्ट्राचं स्वातंत्र्य हे अबाधित कसं राहिलं पाहिजे याच्यासाठी आयुष्यभर त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ चळवळीला मार्गदर्शन करत असताना ते म्हणतात की थकू नका, परिवर्तन एका दिवसामध्ये होत नाही, हजारो वर्षाची ही परंपरा आहे. म्हणून त्यांनी छकडीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं मागे वळू नका, मागे पळू नका, बेनी मारायची अजूनही राहिली, माझ्या जीवाची होती काही. हा संदेश खरं तर दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना हा संदेश आहे. म्हणून अण्णाभाऊची लेखणी, अण्णाभाऊचे विचार, अण्णाभाऊचे साहित्य, अण्णाभाऊची कला ही आपल्याला पाहायला मिळते. अण्णाभाऊने अनेक 15 वगनाट्य लिहिले, 40 कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊचं साहित्य आपण जर पाहिलं तर देशातल्या 14 भाषेमध्ये भाषांतरित झालं, जगातल्या 27 भाषेमध्ये अण्णाभाऊचं साहित्य हे भाषांतरित झालं. इंग्लिशमध्ये झालं, स्पॅनिश भाषेमध्ये झालं, रशियन भाषेमध्ये झालं. रशियाचा उल्लेख निघाला म्हणून मी सांगतो मित्रांनो, अण्णाभाऊ ज्या वेळेला जगत होते त्यावेळेला अण्णाभाऊचं काम, अण्णाभाऊचं ते राष्ट्रीय राजकारणातलं असेल, मुंबई महाराष्ट्राला आली पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, बेळगाव, कारवार, निपाणी, संतपूर, भालकी, गुलबर्गा, बिदर, औराद हा भाग 850 गावं महाराष्ट्रामध्ये सामील झाले पाहिजेत, कर्नाटकातले सीमावर्ती भागातले. याच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शायरीच्या माध्यमातून, मग ते शाहीर गव्हाणकर असतील, शाहीर अमरशेख असतील, लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊने हजारोच्या नाही लाखोच्या संख्येनं असलेल्या समुदायाच्या समोर त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला. खरं तर अण्णाभाऊंनी इतरांसाठी आयुष्यभर त्यांनी काम केलं. यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला, याची जर आपण एन्व्हायरमेंट म्हणतो हे जर कोणी तयार केलं तर अण्णाभाऊ सारख्या या लेखकांनी, या कलाकारांनी त्यांच्यात तयार केलं. पण अण्णाभाऊ किती मोठे होते हे सांगण्याचं मात्र कोणीही दायित्व स्वीकारलं नाही. म्हणून अण्णाभाऊ उपेक्षित राहिले. अण्णाभाऊला कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करत असताना अण्णाभाऊ अत्यंत ए.बी. वर्धन नावाचा एक कम्युनिस्ट पार्टीतला नेता म्हणतो, नागपूरला व्याख्यानामध्ये तो म्हणत असतो की अण्णाभाऊला आमच्या पार्टीतल्या नेत्यांनी समजून घेतलं नाही.
अण्णाभाऊ माझ्यापेक्षा सिनियर असलेले कार्यकर्ते, एक मोठे नेते, परंतु अण्णाभाऊला न्याय कम्युनिस्ट पार्टीने दिला नाही. त्यांना अनेक इंटरनॅशनल कॉन्फरन्सला सुद्धा जाण्याचं त्यांचं नाव असूनही त्यांना जाऊ दिलं नाही. त्या व्यवस्थेचा दोष आहे. कारण ही व्यवस्था, अण्णाभाऊचं काम मी सांगितलं की फक्त लेखणीपुरतं नव्हतं, कलाकार म्हणून नव्हते, तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. क्रांतिसिंह नाना पाटलाची पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी सभा होती. त्यांच्या पाठीमाग सगळे त्यावेळेची व्यवस्थित असलेली इंग्रजाचे पोलीस त्यांच्या पाठीमाग पकडण्यासाठी लागले होते. त्यावेळेला पोलीस पाठी लागले असताना क्रांतिसिंह नाना पाटील घोड्यावर बसून पळत होते. त्यावेळेला त्यांच्या पाठीमाग एक छोटासा मुलगा त्याच्या पाठीमाग पळत होता. घोड्याच्या पाठीमाग आपल्या कोणीतरी पळत येते मागून नानांनी पाहिलं, क्रांतिसिंह नाना पाटलांनी, आणि दमून, घोडाही दमला होता. त्यांनी घोडा थांबविला आणि मागं वळून पाहिलं तर पोरगं पळत होतं. त्यांनी त्या पळत असलेल्या पोराला विचारलं की अरे माझ्यासाठी माझ्या पाठीमाग का पळतोय? मला पकडण्यासाठी पळतो. तुम्हाला पकडण्यासाठी नाही, तुम्हाला वाट दाखवण्यासाठी मी पळतोय. क्रांतिसिंह नाना पाटलांनी घोड्यावरून खाली उतरले, अण्णाभाऊला घोड्यावर बसवला, वय वर्ष 8. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं जर फिरत राहिला तर तुम्हाला पोलीस लवकर पकडतील, म्हणून मी तुम्हाला भूमिगत राहायचं कसं ते फकीराकडून तुम्हाला, फकीराची आणि तुमची भेट घालून देतो. फकीरा त्या काळी अत्यंत मोठा, म्हणजे इंग्रजाच्या विरोधात लढणारा एक महान योद्धा होता. भूमिगत राहून इंग्रजाशी सामना कसा करायचा हे फकीराला माहित होतं. अण्णाभाऊंनी क्रांतिसिंह नाना पाटलाची फकीरासोबत गाठ घालून दिली. म्हणून यामध्ये अण्णाभाऊचं मोठेपण, एक लहान वयामधून एक पेटता निखारा, म्हणून अण्णाभाऊकडे आपण चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी पाहिलं पाहिजे. अण्णाभाऊ किती महान होते, कारण तर अण्णाभाऊ आपल्यासमोर फार म्हणजे कमी लोकांनी उभा केला. काही जण बोलले ते अण्णाभाऊला करमणूक म्हणून त्यांनी अण्णाभाऊशी त्यांनी व्याख्यानं दिली असती. पण अण्णाभाऊ रशियाचा प्रवास आपण जर वाचला तर एक ते प्रवास वर्णन खरोखरच आपल्याला सगळ्याला डोळ्यात अंजन घालावं की काय, अशा प्रकारचं ते त्यांचं प्रवास वर्णन. तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या सगळ्या देशातल्या रचनेचा सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी एक शिष्टमंडळ रशियाला भारत सरकारतर्फे गेलं होतं. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ एक कलाकार म्हणून, एक साहित्यिक म्हणून त्याच्यामध्ये सामील झाले होते. रशियामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला एक गाईड देण्यात आला, मार्गदर्शक देण्यात आला, आणि तो विचारत होता की त्याच्या भाषेमध्ये विचारत होता की तुम्हाला कुठं जायचंय. एक दुभाषाही देण्यात आला. प्रत्येकाने विचारलं की मला समुद्रकिनारा पाहायचंय. कोणी सांगितलं की ते स्टॅलिनग्राड कुठं आहे, व्लादिवोस्टॉक कुठं आहे, आणि चांगली सुंदर ठिकाणं कुठं आहेत. अण्णाभाऊची बारी आली. अण्णाभाऊला विचारलं, त्या दुभाषाने विचारलं की तुम्हाला कुठे जायचंय, तुम्हाला काय पाहायचंय या रशियामधलं. अण्णाभाऊ सांगितलं की मला या ठिकाणी जे कामगार वस्ती आहे, दलित वस्ती आहे, मागासवर्गीय वस्ती आहे, असं कुठं आहे का ते, त्या वस्तीमध्ये मला जायचं. म्हणजे अण्णाभाऊची नाळ ही सामान्य माणसाची होती, दबल्या पिचल्या लोकांशी होती, जे रोटीला महाग झालेले आहेत अशा लोकांची होती. म्हणून अण्णाभाऊनी ते 10-15 दिवस सगळ्यांचा मुक्काम त्या ठिकाणी झाला. सांस्कृतिक देवाणघेवाण झाली, आणि शेवटच्या दिवशी, निरोप समारंभाच्या दिवशी, रशियन एम्बेसीनं ज्या वेळा त्या कार्यक्रम ठेवला त्यावेळेला प्रत्येकाचं मनोगत त्या ठिकाणी घेतलं गेलं. तुम्हाला रशियामध्ये आल्यानंतर इतक्या दिवसामध्ये काय वाटलं, इथल्या लोकांबद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल, इथल्या देशभक्तीबद्दल, देशाबद्दल काय वाटलं, इथल्या ठिकाणाबद्दल. प्रत्येक जण सांगत होता की
इथले रस्ते फार चांगले आहेत, इथल्या इमारती फार उंच आहेत, इथला समुद्र फार निसर्गरम्य आहे. प्रत्येक जण असं काहीतरी सांगत होता. अण्णाभाऊची बारी आल्यानंतर अण्णाभाऊला विचारलं की तुम्हाला काय वाटतंय? त्यावेळेला अण्णाभाऊनं सांगितलं की मला खरोखरच रशिया आणि रशियातले लोक अत्यंत मला चांगले वाटले. कष्टकरी माणसं आहेत, देश उभा करण्याचं सामर्थ्य असलेले माणसं आहेत. आणि त्यांनी बोलताना एक वाक्य त्यांनी उच्चारलं, कोणी काही म्हणत असेल पण ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर ती कष्टकरी माणसाच्या तळहातावर उभा टाकली आहे. हे वाक्य भाषांतरित करून त्या रशियन लोकांना इतकं पटलं, इतकं भावलं की अक्षरशः त्या रशियाच्या नभोवाणीवरून ते अनेक महिने पुन्हा पुन्हा ते भाषण अण्णाभाऊचं त्या ठिकाणी गाजलं, पुन्हा पुन्हा त्याचं प्रसारण होत राहिलं. आणि मित्रांनो, मी एक गोष्ट आणखी यापुढे तुम्हाला सांगू इच्छितो. अण्णाभाऊ आणि त्यांचं जे सोबतचे सहकारी होते सगळं शिष्टमंडळ भारतात वापस आलं. काही दिवसानंतर त्यावेळेचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा रशिया दौरा होता. रशियामध्ये गेल्यानंतर भारतातले अण्णाभाऊ हे नेहरूपेक्षाही त्या ठिकाणी पॉप्युलर झाले होते, कारण त्यांचं ते भाषण रशियाच्या नभोवाणीवरून सगळ्यांनी ऐकलं होतं. म्हणून एक पत्रकार भाषण कार्यक्रम चालू असताना पंडित जवाहरलाल नेहरूकडे गेला आणि तो म्हणाला, त्या भाषेत म्हणाला की आम्हाला अण्णाभाऊ आणि राज कपूर विषयी माहिती सांगा. राज कपूर जेवढे भारतामध्ये लोकप्रिय होते तेवढेच ते चित्रपटाच्या माध्यमातून रशियामध्ये लोकप्रिय होते. नेहरूंना राज कपूर माहित होते, पण दुर्दैवानं अण्णाभाऊचं नावही त्यांना माहित नव्हतं. पण इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जर असं म्हणाले असते की मला अण्णाभाऊ माहित नाहीत, तर देशाची फजिती झाली असती. परंतु नेहरू एक डिप्लोमॅट होते, अत्यंत मुत्सद्दी असलेले राजकारणी. त्यांनी म्हणाले की आता आपल्याला अण्णाभाऊ आणि राज कपूर हा रस्त्यावर सांगायसारखा विषय नाही, ते अत्यंत महान आहेत. त्यांनी सांगितले केव्हा सांगता, रस्त्यावर सांगत नाही तर संध्याकाळच्या वेळेला थोडा वेळ मिळाल्यानंतर मी तुम्हाला माहिती सांगतो त्यांच्याविषयीची. दिवसभर त्यांनी विचार केला की अण्णाभाऊ हे नाव कुठलंय, अण्णाभाऊ साठे. कारण हे पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, छत्तीसगडमध्ये साठे नावाचे माणसं नाहीत. वसंतराव साठे नावाचे काँग्रेसचे फार मोठे महाराष्ट्रातले, विदर्भातले नेते होते. त्यांनी ठरवलं की साठे हे नाव महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. तिथून त्यांनी ट्रम्प कॉल केला यशवंतराव चव्हाणांना की अण्णाभाऊ साठे विषयीची माहिती आम्हाला सांगा, ब्रीफिंग करा. यशवंतराव चव्हाण आणि अण्णाभाऊचं नातं अत्यंत जवळचं होतं. अण्णाभाऊही साहित्यिक आणि यशवंतराव चव्हाणही साहित्यिक होते. ते राजकारणी असले तरी अण्णाभाऊशी अत्यंत चांगले त्यांचे संबंध होते. मग त्यांनी सांगितलं की सांगली जिल्ह्यातलं वारणा तालुक्यातलं वाटेगाव नावाचं एक आडवळणाचं गाव, निसर्गाच्या रम्य अशा त्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये वसलेलं ते एक छोटंसं गाव. त्या गावामध्ये मातंग वस्तीमध्ये जन्मलेला एक अण्णाभाऊ नावाचं नाव, एक थोर लेखक, कलावंत, एक कादंबरीकार आणि एक महान देशभक्त, असं त्यांनी आपली माहिती त्यांनी ट्रंक कॉलवर त्यांनी ब्रीफिंग केली. संध्याकाळची वेळ झाली. कार्यक्रमामध्ये परत तो पत्रकाराला म्हणाला की सकाळी तुम्ही म्हणत होता की संध्याकाळच्या वेळेला सांगणार आहे, कारण अण्णाभाऊ हा रस्त्यावर सांगण्यासारखा विषय नाही, आता सांगा अण्णाभाऊची माहिती. त्यावेळेला नेहरू सांगत होते
की एक थोर लेखक आहेत, भारताचे भूमिपुत्र आहेत. अनेक कादंबऱ्या लिहिल्या, अनेक नाटकं लिहिली, अनेक वगनाट्य लिहिले, अनेक गीतं लिहिले, चळवळीची गीतं लिहिली. कामगार चळवळीमध्ये अग्रगण्य असलेला तो. असं सांगताना त्याने सांगितले, जसं तुमच्या रशियामधला मॅक्झिम गॉर्की कादंबरीकार, जी कादंबरी आई नावाची कादंबरी मॅक्झिम गॉर्कीने लिहिली आणि रशियामध्ये अक्षरशः क्रांती झाली, रशिया स्वतंत्र झाला पारतंत्र्यात असलेला. तसे आमचे अण्णाभाऊ. पत्रकारांनी सांगितलं की अण्णाभाऊची तुमची भेट झाली आहे का? त्या रशियन पत्रकारांना त्यांनी सांगितलं की आतापर्यंत माझी काही अण्णाभाऊची भेट झाली नाही. मग त्यांनी विचारलं की आता भारतात गेल्यानंतर तुम्ही अण्णाभाऊची तुम्ही भेट घेणार का? त्यांनी सांगितले, भारतात गेल्यानंतर मी अण्णाभाऊची अवश्य मी भेट घेईन. त्यावेळेला ती बातमी हिंदुस्थानमध्ये सगळीकडे आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, सगळ्या भाषेतल्या वर्तमानपत्रामध्ये बॅनर लाईन झाली होती. देशाचे पंतप्रधान नेहरू अण्णाभाऊला भेटायला येणार. अण्णाभाऊकडे लगेच पत्रकार गेले आणि त्यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान रशियामध्ये म्हणत आहेत की तुम्हाला हिंदुस्थानमध्ये आल्यानंतर तुमच्या घरी भेटायला येणार आहेत. चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊ राहत होती, मुंबईला चाळीमध्ये. अण्णाभाऊंनी उत्तर दिलं की नेहरूंना माझ्याकडे भेटायला यायचं असेल तर खाली वाकून यावे लागेल, खाली वाकून यावे लागेल. हे मुजोरपणे त्यांनी म्हणले नव्हते, कारण अण्णाभाऊ झोपडीत राहत होते आणि झोपडीचं दार काही उंच राहत नाही, कमी उंचीचं दार होतं. म्हणून माझ्या झोपडीत यायचं तर नेहरू उंच होते, म्हणून त्याला खाली वाकून यावे लागेल असं. पत्रकारांनी लगेच पंडित जवाहरलाल नेहरूला त्यांनी विचारले की अण्णाभाऊ असं म्हणतात की मला नेहरूंना भेटायला यायचं असेल तर माझ्या समोर खाली वाकून यावे लागेल. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तसंच अण्णाभाऊचा सन्मान ठेवून त्यांनी उत्तर दिलं की एका प्रतिभासंपन्न एका लेखकाला भेटायला जात असताना मला खाली वाकून जायची वेळ आली तर मी माझं स्वतःचं भाग्य समजेल. एका देशाच्या पंतप्रधानाचं एका अण्णाभाऊशीचं हे, म्हणून अण्णाभाऊची उंची किती होती मित्रांनो आपल्याला लक्षात येईल. नंतर ते मुंबईच्या भेटीत दौरा पंतप्रधानाचा झाला आणि त्या भेटीमध्ये अण्णाभाऊची झोपडपट्टीमध्ये भेट झाली. हा प्रसंग एवढ्यासाठी मी आपल्याला सांगितला की अण्णाभाऊची उंची साहित्यिक उंची तरी होतीच. मी मगाशी सांगितलं की जगातल्या 27 भाषांमध्ये अण्णाभाऊचं साहित्य भाषांतरित झालं. भारतातले 14 भाषांमध्ये भाषांतरित झालं. आतापर्यंतचे सगळे ज्ञानपीठ अवॉर्ड काढून बघा, साहित्य अकादमीचे पारितोषिक ज्यांना मिळाले त्यांचे साहित्य काढून बघा. जगातल्या एवढ्या भाषेमध्ये त्यांचं काव्य असेल, साहित्य असेल भाषांतरित झालं नाही. पण अण्णाभाऊचं शिक्षणच झालं नाही. आपण म्हणतो की 1.5 दिवस शाळा शिकलेला अण्णाभाऊ जगातल्या एवढ्या भाषेमध्ये त्यांचं साहित्य भाषांतरित होऊ शकतंय, हे वशिल्यानं होऊ शकत नाही मित्रांनो. त्याच्यासाठीची प्रतिभा पाहिजे. त्या लेखणीमध्ये अण्णाभाऊच्या एवढी धमक होती, नुसती धमक नव्हती तर अण्णाभाऊंनी लिहिताना काही पत्ते पाळले. स्त्रियांचं वर्णन करत असताना, तरुणीचं वर्णन करत असताना वाचल्यानंतर ते गरम नाही झाले पाहिजेत, तर त्या पात्राबद्दलची करुणा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. म्हणून माणसाला गरम करण्याचं साहित्य अण्णाभाऊंनी लिहिलं नाही. स्त्रीची शिलाचं रक्षण कसं झालं पाहिजे याच्यासाठी अण्णाभाऊ नेहमी लिहित राहिले. म्हणून याही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. म्हणून या अण्णाभाऊ हे एकट्या समाजाचे नाही, एकट्या जातीचे नाही, तर एक वैश्विक मानव म्हणून आपण अण्णाभाऊकडे आपण पाहिलं पाहिजे. अण्णाभाऊची लेखणी, अण्णाभाऊचे पोवाडे, अण्णाभाऊची छक्कड या गोष्टी जर आपण पाहिल्या तर अण्णाभाऊ अक्षरशः
त्यांना लिहिता येत नव्हतं, पण त्यांनी चित्रपट पाहिले आणि त्यावेळेचे चित्रपट हे मूक चित्रपट होते. मुंबईला गेल्यानंतर लिहिण्याची आवड का निर्माण झाली त्याच्याविषयीचा प्रसंग मी आपल्याला सांगतो. मूक चित्रपटाखाली कॅप्शन यायचे आणि ते कॅप्शन आपल्याला वाचता येत नाहीत. चित्रपटगृहामध्ये बसलेले सगळे प्रेक्षक ते कॅप्शन वाचायचे आणि मूक चित्रपट पाहून सगळं चित्रपटगृह हास्यामध्ये बुडून जायचे. पण अण्णाभाऊला वाचताच येत नव्हतं, त्याच्यामुळं हसण्याचा आणि दुःखी होण्याचा प्रसंगी नव्हता. म्हणून त्यांना वाटायला लागलं की आपल्यालाही वाचता आलं पाहिजे आणि तिथून त्यांनी त्या लेखणीला वाचनाला त्यांनी सुरुवात केली. खरं तर अण्णाभाऊच्या या जन्मशताब्दी निमित्तानं कितीतरी बोलता येईल, परंतु आपण ऑनलाईन ऐकता, लाईव्ह ऐकता, वेळेच्या मर्यादा असतात. म्हणून मी अण्णाभाऊच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाजाकडून, कार्यकर्त्याकडून, अण्णाभाऊ प्रेमीकडून आणि सरकारकडून, राज्य सरकारकडून, भारत सरकारकडून काही अपेक्षाही या ठिकाणी मी व्यक्त करणार आहे. देशात म्हणत नाही, पण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये अण्णाभाऊचं स्टडी सेंटर, अध्यासन केंद्र म्हणतो आपण, ते प्रत्येक विद्यापीठामध्ये झालं पाहिजे अशी राज्य सरकारकडून माझी अपेक्षा आहे. अण्णाभाऊचं खरं तर एक क्रांतिभूमी म्हणून अण्णाभाऊचं वाटेगाव हे त्यांचं जन्मस्थान क्रांतिभूमी म्हणून सरकारनं जाहीर करावं आणि मुंबईला ज्या झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी लेखन केलं आणि लोककलेच्या माध्यमातून, लोकनाट्याच्या माध्यमातून हे महाराष्ट्र जिवंत असलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी जे काही परिश्रम केले त्याच्यासाठी चिरागनगरच्या झोपडी मोठ त्या ठिकाणी अण्णाभाऊचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे. मित्रांनो, अण्णाभाऊ किती थोर होते याच्याविषयीचे अनेक जण आपल्याला अनेकाच्या व्याख्यानातून आपण पाहत असतो, पण अण्णाभाऊ खरं तर या देशाचं रत्न होतं. म्हणून महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो या माध्यमातून की तशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारतर्फे अण्णाभाऊला भारतरत्न मिळाला पाहिजे याच्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं एकमतानं पारित करून केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव पाठवावा, अशा प्रकारची या ठिकाणी मागणीही या व्याख्यानातून मी या ठिकाणी करतो. खरं तर अण्णाभाऊ नेहमी बोलत असताना ते वैजंता नावाच्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये ते लिहितात, मी त्या ओळीनं माझ्या बोलण्याचा शेवट मी करणार आहे. जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करत असते. हे मी प्रथम शिकून मगच लेखन करत असतो. माझ्या देशावर, जनतेवर आणि तिच्या संघर्षावर माझा पूर्ण विश्वास आहे. देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, सभ्य व्हावा, इथं समानता नांदावी, महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे आणि मला रोज स्वप्न पडतात. ही मंगल स्वप्ने पाहत पाहत मी लिहित असतो. केवळ कल्पनेचे डोळे लावून जीवनातील सत्य आणि असत्य हे आपल्याला दिसत नाही. म्हणून जे माणसं जगतात आणि इतरांना जगवतात अशा माणसावर मी प्रेम करत असतो आणि याच्यासाठीच मी लेखन करत असतो. अशा प्रकारचा विचार, एक महान विचार, शेवटच्या माणसासाठी विचार त्यांनी आपल्या लेखणीतून, आपल्या कलेच्या माध्यमातून आणि देशाचं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्यासाठीही अण्णाभाऊंनी शेवटपर्यंत आपल्या लेखणीतून त्यांनी आपली लेखणी पाजाळली. अशा अण्णाभाऊच्या लेखणीला, त्यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी माझे विचारपुष्प या ठिकाणी अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी पंडित सूर्यवंशी, चळवळीतला एक कार्यकर्ता.